सगळ्याच जागांवर विजयाचा तुम्हीच दावा करताय, महाविकास आघाडीही दावा करताय, कोणाचा दावा सत्य म्हणायचा? विधान परिषदेच्या निवडणुकीचं आज मतदान आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की आमचे माहितीचे सर्व उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येणार आहे. माहितीचे असलेले मतदार प्लस इतर मतदार हे सर्वजण एक संघपणे होऊन महायुतीच्या बरोबर उभे आहेत. आज 11 जागावर मतदान होत आहे. म्हणून तुम्हाला 22 तारखेला जेव्हा मतदानाचा निकाल लागेल त्या दिवशी कळेल की या महायुतीने 17च्या 17 जागा, पहिले 6 बिनविरोध झालेल्या आहेत, या 11 सुद्धा प्रचंड मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. पुढे बाजार झाला, सगळं झालंय, पैशांची ताकद मस्ती सगळंच वापरून निवडून यायचं, याला काय अर्थ आहे असं म्हणणं म्हणा. हे बघा, आता जो जिंकला त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करणं हे हरलेल्या माणसाचं कामच आहे. म्हणून तुम्हाला निवडणूक लढवता आली नाही. काँग्रेस उबाठाबरोबर नव्हती, उबाठा शरद पवार काँग्रेस बरोबर नव्हती आणि शरद पवार हे काँग्रेस बरोबर नव्हते. म्हणून हे तिन्ही ठिकाणी तोंड असल्यामुळं त्यांच्यामध्ये मताची एकता ही कुठंच जाणवली नाही आणि म्हणून यांचा पराभव हा निश्चित झालेला होता. आता याच्यासाठी त्यांनी इतरांना दोष देणे हे योग्य नाही ना. तुमची एकजूट कोणत्या मतदारसंघात होती हे त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणून पराभवाला आता तुम्ही इतरांना दोष देण्यापेक्षा तुमची महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिली नाही हे मान्य केलं पाहिजे. 2-3 दिवस धुमाकूळ सुरू आहे. ऑपरेशन टायगर 6 खासदार फुटणार, तुमच्याकडे येणार, आले. तुमच्या काही लोकांकडनंही प्रतिक्रिया आली की यशस्वी झालं, सत्य काय सांगावं? हे बघा, ऑपरेशन टायगरचा आम्ही पहिल्यापासून सांगतोय की आमचा त्यांचा काही संबंध नव्हता. ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या वादाचा हा विषय होता. अनेक टर्म निवडून आलेले खासदार असतील किंवा पदाधिकारी असतील, यांना योग्य वागणूक मिळत नव्हती हे त्यांनी वारंवार पक्षाच्या त्यांच्या नेत्यांना सांगितलंय. आताही तुम्ही कालची जी प्रेस पाहिली असेल तर त्या खासदारांना अक्षरशः शिव्या देण्याचा प्रकार त्यांच्या नेत्यांनी केलेला आहे. म्हणून ती धुसफूस काही आत्तापासूनची नाही आहे, तर फार पूर्वीपासूनची होती आणि त्याचा स्फोट फक्त काल झाला आहे. आज त्यांच्या पार्लमेंट कमिटीची काही बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर ते कुठं जातील, काय जातील या संदर्भामध्ये माहिती आपल्या समोर येणार आहे. म्हणून आम्ही तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा तटस्थपणे त्या सगळ्या घडामोडीकडे पाहतोय. त्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि 2 खासदार ठाकरेंकडे येतील असे त्यांना. आता काय घडलंय तिथं आम्हाला काहीच कल्पना नाही. ओम बिर्ला साहेबांकडे कोणी किती सहाय्याचं निवेदन दिलं त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाहीये. आता जे काही होईल ते मला वाटतं 1 तासाभरानंतर आपल्याला त्याचा निकाल सुद्धा बाहेर येईल. ओम बिर्लाने त्यांचं गटाला मान्यता दिली का नाही दिली, किंवा हे जे काही यांची बैठक होणार होती या बैठकीला किती उपस्थित आहेत किती नाहीत, या सगळ्या माहिती मला वाटतं तासाभरामध्ये आता आपल्या समोर येईल. आता वेळ जर 11ची दिली असेल तर 12पर्यंत ते सगळं स्पष्ट चित्र व्हायला हवं. इथे खासदार न राहिल्यास म्हणजे न आल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं असंही विधान हे बघ, हे कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या संबंधित जे खासदार आहेत त्यांनाही सुद्धा त्याची जाणीव असेल. कायदा यांनाच कळतो, कायदा त्यांना कळत नाही, अशातला काही भाग नाही. म्हणून जे होईल त्याला आता फेस करण्याची कदाचित त्यांची तयारी असेल. म्हणून आता या विद्वानाने सांगण्यापेक्षा ते खासदार काय निर्णय घ्यायचे ते घेतील. दावे प्रतिदावे सुरू आहेत, पण एकाबद्दल एक गोष्ट समोर आली की ठाकरेंचे नेते, इतर नेते त्या खासदारांची मनधरणी करायला लागलेत असं करते. ते आता मनधरणी करतायत का त्यांना पक्षातून बाहेर काढतायत हेच काही कळायला मार्ग नाही. मनधरणीचा उपयोग होईल का नाही होईल हे सर्व आता 1 तासामुळे कळेल. आता ही चर्चा सुरू असताना एक सोशल मीडियावर 2 नेत्यांचे ट्विट आणि ते मेसेज चर्चेत आहेत. एक तर भास्कर जाधव असं ठेवलं होतं की हजारों अच्छों की रसीद नहीं होती पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है. त्याला उत्तर म्हणून उदय सामंत असं म्हणाले, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये.
खरं तर भास्कर जाधवने जे ट्विट केलं होतं ते त्याचा अर्थ कुणी कसा घेतला काय घेतला परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की डोरोमत जो होना आहे. आणि म्हणून आता जे जे होईल ते उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय उबाटाकडे कोणताही पर्याय नाही आहे. त्यांच्याकडे आज जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर त्यांना आताही त्याचं गांभीर्य वाटत नाही. एक तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर काही दोष आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष पहा. एकनाथ शिंदे साहेबाकडे रोज तुम्ही शासकीय त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जा, तुम्ही ठाण्याला त्यांच्या घरी राहत्या घरी जा, हजारो कार्यकर्त्याचा रोजचा लोंढा त्यांच्याकडं पक्षप्रवेशासाठी येत असतो. अशी आता अवस्था आहे की त्यांना वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून कार्यकर्त्यांना एक जो आत्मविश्वास आहे तो एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि हा महाराष्ट्र जाणतोय. म्हणून त्यांच्याकडे वाढती लोकप्रियता किंवा त्यांची वाढती ताकद हे काही लोकांना खटकते. म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करतच नाहीत. जे जे आम्हाला करता येईल पक्षासाठी आणि पक्ष वाढण्यासाठी ते करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. म्हणून उदय सामंतने सुद्धा हीच गोष्ट सांगितली की आम्ही तर जस्ट करत गेलो आणि ते घडत गेलं आणि हे खरं आहे. म्हणून आजचं जे काही वातावरण ढवळलं जात गेलंय त्याला त्यांचेच लोक कारणीभूत आहे. आमचा त्याच्याशी संबंध नाही हे वारंवार मी सांगितलेलं आहे. त्याच्यात असं आहे की मोठे मोठे गार गेले ते मोठे कोण ते आता लोकांना वाटतं की ही मोठे कोण आहे. मोठे मोठे सर्व आले आता त्याच्यात. सर्व ज्यांना अहंकार होता, ज्यांना घमंड होती, ज्यांना असं वाटत होतं की हम बोले सो कायदा, त्या हम बोले सो कायदा आता चालणार नाहीये. तुम्हाला कार्यकर्त्याच्या मताला आदर हा द्यावा लागेल, विश्वासात त्याला घ्यावा लागेल. हे आता या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होतंय. संजय राऊत असं म्हणतात की कोणी बेईमानी करणार असेल तर त्याच्या मतदारसंघातून आता राडे करायचे. अरे राडे करायला तिथून निघतं खरं तुम्ही. आता काय कार्यकर्त्याला डोकं फोडायला लावणार आहे? कार्यकर्ते वैतागलेले ते तुमचे डोके फोडतील. आता तुम्ही त्या पक्षाला आता कुलूप तुमच्या हातातच आहे. कधी लावायचं फक्त ही वेळ काळ ठरवा. यांनी पक्ष संपवला, ज्यांनी पक्ष संपवला त्याच्याबद्दलचे आता कॉमेंट्स आता येत आहेत. ऐका, थोडा वाचा. कुणामुळे पक्ष बर्बाद झाला हे लोक कार्यकर्ते सांगतायत. लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे, कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे या लोकांमुळेच पक्षाची ही दुरावस्था झाली. ठाकरे सेनेचा बालेकिल्ला म्हणजे मराठवाडा होता. आता पूर्णतः शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळं ढासळून गेलेला आहे. आता काही राहिले अस्तित्व नाही. आता हा जो शिवसेना प्रमुखाला आवडीचा भाग हा मराठवाडा होता. मराठवाड्यामध्ये ताकद शिवसेनेची होती. ती पुन्हा एकदा आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतोय. पण ठाकरेंचा आवाज गायबच झाला. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आमचा हा मराठवाडा त्यांचा आवडता शहर जे मराठवाडा होता तो आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतोय. बाकीचे जे आहेत त्यांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार जागवण्याचा प्रयत्न केला. राऊतांचं जे वाक्य समोर असं आहे, कुठला त्यांना तुडवा असा इशारा राऊतांना दिला. अरे काय तुडवा? यांनाच लोक आता पायाखाली तुडवतील. यांनी प्रत्येक पक्षामध्ये तोंड मारून त्या पक्षाची वाट लावलेली. आज शरद पवारचा गट कुठं आहे विचारा त्यांना. अजितदादा का फुटले? उबाटाचं का असे हाल का झालेत? काँग्रेसमध्ये सुद्धा असे फाटाफूट काढण्याचे प्रयत्न कोणी केलेत? म्हणून हे पांढऱ्या पायाचे लोक आहेत. हे जिथं जातील तिथं काही ना काही सत्यानाशच करतील. चांगलं काम हे करणारच नाहीत. सर, संजय राऊतांनी एक ट्विट केले त्यासंबंधी आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलं म्हणजे पैशाचं राज्य हे वेशेचं राज्य असतं. त्याची बाळासाहेब ठाकरे मारले होते. सध्याचं राजकारण पाहता वेशावर आहे असे मला असे वाटते. त्या अधिक प्रामाणिक असतात आणि भाजपला इतिहास कधी माफ करणार नाही. जय महाराज. शिवसेना प्रमुख काय बोलायचे, धर्माधिकारी साहेब काय बोलायचे किंवा इतर मान्यवर नेते काय बोलायचे, त्यांचे बोलण्यामध्ये 100% त्यावेळेला तथ्य होतं. आजही तथ्य आहे. परंतु तुम्ही जे काही तुमच्या तोंडून त्यांच्यात वाक्य घेऊन जे काही बोलायचा प्रयत्न करतायत, स्वतःच्या गिरेबान ज्याला म्हणतात ना, आपल्या मनामध्ये झाकून पहा तुम्ही काय केलेलं आहे. दुसऱ्याला वेश्या म्हणण्यापेक्षा तुम्ही वेश्यावृत्तीच्या पद्धतीने तुम्ही वागतायत हे महाराष्ट्र पाहतोय. म्हणून आता
तुम्ही इतरांवर नावं ठेवण्याऐवजी तुम्ही जी दलाली केली ना त्याचा हा झालेला परिणाम आहे. ऑपरेशन टायगरचं तुझं सक्सेस झालेलं आहे, पण काही आमदार खासदार देखील त्या ठाकरे गटातील नाराज आहे. तर ऑपरेशन 2.0 काही राबवण्याची पुन्हा तुमचं- अरे बाबा, यांना या धक्क्यातून तर सावरू दे. आता कशाला आणखीन त्यांना दुसरा धक्का देतो? आम्हाला काय कोणते ऑपरेशन करायचं नाही. आमचं ऑपरेशन करणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ते ठरवतात त्या टायमाला ऑपरेशन करतात आणि सक्सेस करतात. हे महाराष्ट्राला नाही देशाने पाहिलेलं आहे. नाही पण दादा, आमची ही जी भाषा म्हणजे राऊत म्हणतात धडा शिकवा, अरविंद सावंतही म्हणतात बैमानी करणाऱ्यांना रस्ता सोडवा, बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे आणि हाच बाळासाहेबांचा विचार आहे. आमचे तर लगे आम्ही जेव्हा उठाव केला होता तर आमचं तर बिलकुल डेड बॉडीच ते जाऊ देणार, ऑपरेशन करणार होते डेड बॉडीचं. बोलणं वेगळं हो, तुमच्या बोलण्यामध्ये दम राहिलेला नाही. लोक आता तुम्हाला सुद्धा विचारत नाही. मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे स्टेशनवर मराठीत एका कर्मचाऱ्याला विचारलं की माहिती विचारली, पण तो म्हणला की मी नाही बोलणार, हिंदीतच बोलणार, मराठीत बोलू शकणार नाही. हे बघा, काही लोक जाणून बुजून मराठी माणसाला डिचवण्याचा प्रयत्न करतायत. जाणून बुजून तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं ही मस्ती आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र आहे, मराठीचा आदर हा राखलाच गेला पाहिजे. पण मराठीत बोलणार नाही, काय करायचं करून घे असं थेट काय करायचं करून घे. तर त्याची कंप्लेंट झाली तर त्याच्यावर काय कारवाई करायची ते पोलीस करतील. सर, मलाडमध्ये शिवरायांच्या जय टोकावर जैन लोकांनी त्यांच्या समाजात झेंडा लावलाय असा आरोप मनसेने केला. यापूर्वी सुद्धा पांढऱ्या पट्ट्यावर वाद निर्माण झाला होता. नाही, आता हे रोजचे वाद हे महाराष्ट्राला परवडणार नाही आहे. सर्वांनी खऱ्या अर्थानं एक राहून एकजुटीने राहिले पाहिजे. आता हा पट्ट्याचा वाद कुठपर्यंत चालवायचा आणि कोण चालवतो याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सर, प्रसाद वेतपडक यांनी एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. माझ्या विरोधात खोटी तक्रार केली, योग्य नाही, कृपया मला मदत करा आणि मनसेला टॅग करा. याबद्दल मला कल्पना नाही. भाजपचे आमदार नारायण कुचे म्हणते की राज्यात देखील ऑपरेशन टायगर होईल. काय झालं? राज्यात ऑपरेशन टायगर होईल दिल्लीप्रमाणे. आमदार भाजपचे आमदार काय नाही, नारायण कुजेत काय मला काही लक्षात नाही. सर, आज विधान परिषद के जो चुनाव हो रहे हैं उसके बारे में आज महाराष्ट्र में 11 जगहों पे विधान परिषद के चुनाव होने जा रहे हैं, वोटिंग होने जा रही है और ये 11 के 11 जगह महायुति चुन के आएगी, बहुमत से चुन के आएगी, ऐसी हमारी धारणा है. 22 को जब रिजल्ट लगेगा तब महायुति के पहले 6 और ये 11 17 के 17 उम्मीदवारों चुन के आएंगे और उनका स्वागत करने की संधि हमको मिलेगी. संजय राउत द्वारा अपनी ही पार्टी के बागी सांसदों के खिलाफ अपमानजनक भाषा करने के बाद अब उनकी ही पार्टी की सोशल मीडिया समन्वय अयोध्या पॉल ने एक वीडियो जारी किया है. उसमें उन्होंने परभणी के सांसद संजय जाधव को गाली दी है. देखिए, जैसे उनके नेता करते हैं या तो कहते हैं तो उसका फॉलो करना ये कार्यकर्ता का कुछ लोगों का काम रहता है. वो करते रहते, अपने नेता को भी इम्प्रेस करते रहते. और मुझे लगता है कि ऐसे कार्यकर्ताओं को गाली देना ये उचित नहीं है. ये बात उनको अभी तक समझ में नहीं आई है, इसलिए उनका पक्ष की ये हालत है. शिवसेना यूबीटी ने कल की बैठक के लिए व्हीप जारी किया था. यदि ये सांसद बैठक में शामिल नहीं होते हैं तो बागी सांसदों के खिलाफ अयोग्यता की प्रक्रिया जारी की जा सकती थी. इसलिए कथित तौर पर उससे पहले ही बागी सांसदों ने पत्र सौंप दिया था. देखिए, ये क्या अभी जो व्हिप जारी किया है उसके बारे में क्या होता है, वो सांसदों को भी शायद लीगली सब बातें मालूम होगी और ये जो लीगल की जो लड़ाई है वो लड़ेंगे. मुझे लगता है इसके बारे में अभी जो बैठक बुलाई उसके बाद में क्या होता है वो रिएक्शन के ऊपर ही बाकी की राजनीति डिसाइड होगी. संजय राउत ने एक ट्वीट किया है जिसमें उन्होंने कहा है कि आचार्य दादा धर्माधिकारी ने कहा है कि पैसों का राज वेश्या का राज होता है. बाला साहेब ठाकरे ने कहा था कि वर्तमान राजनीति को देखते हुए ऐसा कहने का मन करता है कि वेश्या बेहतर है. देखिए, बाला साहब ठाकरे साहब का उस टाइम की राजनीति के हिसाब से वो स्टेटमेंट एकदम करेक्ट था. धर्माधिकारी साहब का भी, ये सब लोग बड़े लोग हैं. लेकिन अब की जो राजनीति चल रही है ये संजय राउत सरी के दलाल लोग उसमें शामिल होने के वजह से ये घोड़े बाजार चलता है.
और ये हर एक के ऊपर ऐसे आरोप लगाने की उनकी हर टाइम की कोशिश रहती, लेकिन वो उसमें नाकाम रहे। खुद का पार्टी फूटने के बाद उनको समझाने के बजाय वो ऐसे आरोप लगाना ये उनकी हॉबी हो चुकी है। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल होते दिखाई दे रहा है, वहीं दूसरी ओर क्या उद्धव ठाकरे साहब का जो नेतृत्व है वो कमजोर था? क्या कमजोर क्या है, वो कार्यकर्ताओं की सुनते नहीं, तो जो सुनेगा नहीं पार्टी की, जो अपने कार्यकर्ताओं को सम्मान नहीं देगा, उसकी यही हालत होने वाली है। अब मुझे लगता है कि ये अंतिम घड़ी उबाटा के लिए अभी आई है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।